हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. बरं का मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत हो पोनो प्रेयरद्वारे. ओके, तर पॉसिबल आहे का की हो पोनो प्रेयर चालताना, फिरताना किंवा उठता बसता झोपताना केव्हाही आपण करू शकतो का? तर होय मित्रांनो, नक्कीच आपण चालता फिरता झोपताना बसताना उठताना केव्हाही हो पोनो प्रेयर ही करू शकतो. तर आपल्याला हे करायचं आहे की आपल्या लाईफचं जे मेन चॅलेंजेस काय आहेत आणि त्याचं सोल्युशन आपण कसे करावे त्याच्यावर. मग ते तुम्ही प्रवास करत असाल, घरी असाल, ऑफिसमध्ये असाल, तर फक्त फोकस आपला त्यावेळेस आपल्या आपला जो चॅलेंजेस आहे आपल्या लाईफमध्ये तो कुठे आहे आणि सोल्युशन कसे करावे याच्यावर ठेवायचा आहे. चॅलेंजेस म्हणजेच जे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील ते आपल्या जे काही 4 एरियाज असतात त्याबद्दलच कित्येक लोकांना प्रॉब्लेम्स असतात, तर त्याला आपण चॅलेंजेस म्हटलं आहे. ओके, तर त्यावर फोकस करायचा आहे की चॅलेंजेस कुठल्या एरियामध्ये आहेत आणि आपल्याला त्याचं सोल्युशन कसं काढता येईल हे आपण आता बघणार आहोत आणि सोल्युशन कसे करावे याच्यावर ठेवायचा आहे आपला फोकस. तर हो पोनो प्रेयर ही फॉरगिवनेस प्रेयर आहे, क्लिनिंग प्रेयर आहे. हो पोनोद्वारे आपण सर्व चॅलेंजेस म्हणजे लाईफमधील कोणतेही चॅलेंजेस असतील, मग ते हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, करिअर असेल, मनी असेल, नॉर्मली कित्येक लोक ह्या 4 एरियामध्येच चॅलेंजेस फेस करत असतात. बरोबर मित्रांनो, जर तुम्हाला प्रवास करायचा असेल, कुठे जायचं असेल आणि बस वेळेत येत नाही आहे किंवा तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसलेले आहात किंवा योग्य वेळेत तुम्हाला ऑफिसला पोहोचायचं आहे आणि सपोज रस्त्यावर जे ट्रॅफिक असते त्यामध्ये फसलेले आहात, तर त्यावेळेस तुम्हाला चालता फिरताना सुद्धा किंवा बसल्या ठिकाणी हो पोनो करणे योग्य राहील का? तर होय मित्रांनो, नक्कीच आपण हो पोनो प्रेयर ही करू शकतो. 100% आपल्याला करणे योग्य राहील, बरोबर राहील. तेव्हा तुम्ही हो पोनो कसे कराल? तर पहिले विचार करा, इंटेन्शन टाका की तुम्हाला बसने कुठे जायचं आहे किंवा स्वतःच्या कारने कुठे जायचं आहे किंवा गाडीने कुठे जायचं आहे किंवा कुठे फ्लाईटने जायचं असेल तरी तुम्ही तो इंटेन्शन टाकून करू शकता. कुठे जायचं आहे ते इंटेन्शन टाका आणि तुम्ही ट्रॅफिकमध्ये फसले आहात त्यावेळेस तुमच्या भावना म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट इमोशनली तुम्ही काय फील करत आहात ते तुम्हाला बघायचं आहे आणि तुमचे इमोशन काय म्हणतात याकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला भीती वाटत आहे का की नर्वस फील होत आहे, तुमच्या फीलिंग्स काय आहे, तुमचे इमोशन काय आहे याकडे लक्ष द्यायचं आहे आणि इंटेन्शन त्यावर फोकस करायचा आहे, इंटेन्शन ठेवायचं आहे. तर त्यावेळेस बघा की तुम्ही कोणत्या इमोशनला होल्ड करून ठेवलेले आहात तुमच्या अंदर, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्या इमोशनला घेऊन हो पोनोची बेसिक चॅन्टिंग आपल्याला करायची आहे. तर ती बेसिक चॅन्टिंग अशी आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव यू. हे बेसिक हो पोनो आहे. तर बेसिक हो पोनोपासून आपण स्टार्ट करणार आहोत. ओके, बेसिक हो पोनो, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव यू. हे बेसिक हो पोनो झालं. तर बेसिक हो पोनोपासून आपल्याला स्टार्ट करून जेव्हा बेसिक हो पोनो तुम्ही चॅन्टिंग करत आहात, इंटेन्शन सेट झालं आहे, तुमच्या अंदर कुठले इमोशन होल्ड करून ठेवलेले आहात हे बघितले आहे आणि त्या इमोशनला घेऊन तुम्ही हो पोनो प्रेयर करत आहात. ओके, तर त्यावेळेस तुम्ही जेव्हा बेसिक हो पोनो जरी चॅन्टिंग कराल तर त्यावेळेस काय होत असते, आपलं जी माइंड बॉडी सोल आहे ते पूर्णपणे रिलॅक्स होईल. आपल्या ज्या भावना जे इमोशन जे होल्ड करून ठेवलं होतं ते इमोशन चेंज होणार. म्हणजे ज्या भावना आपण अंदर पकडून ठेवल्या होत्या त्या
कुठल्या याच्यात चेंज होणार, हॅपीमध्ये, पॉझिटिव्हमध्ये चेंजेस होणार. आपला माइंड, बॉडी, सोल पूर्णपणे रिलॅक्स होईल. त्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स होपोनोपोनो चांट करायचं आहे. तर जे पण चॅलेंजेस तुम्हाला आहे त्याला तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे. सर्वात अगोदर एक्सेप्ट करायला शिकायचं आहे, म्हणजेच स्वीकारायचं आहे. एक्सेप्ट करणे म्हणजे काय, स्वीकारणे. जे पण चॅलेंजेस आहेत जे तुम्ही फेस करत आहात, मनी असेल, हेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, करिअर असेल, जे काही आहे ते, किंवा तुम्ही कुठलंही जे काही चॅलेंजेस आहे लाईफमध्ये त्याला तुम्हाला एक्सेप्ट करायचं आहे. कित्येक लोकांना चॅलेंजेस एक्सेप्ट करणे हे जमतच नाही, म्हणजे ते स्वीकारूनच घेत नाही. कित्येक लोकांना चॅलेंजेस एक्सेप्ट करणे हे जमत नाही आणि चॅलेंजेसला एक्सेप्ट करत नाही. म्हणून त्यांच्या लाईफमध्ये जे चॅलेंजेस आहेत ना ते सुद्धा वाढतात आणि अजूनच जास्तीत जास्त चॅलेंजेसला ते जास्तीत जास्त प्रमाणात ते फेस करत जातात. तर चॅलेंजेसला सर्वात अगोदर एक्सेप्ट करायचं आहे. आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे, मी पूर्ण प्रकारे ठीक आहे. म्हणा, मी पूर्ण प्रकारे ठीक आहे. आणि आपल्याला म्हणायचं आहे, इथे स्वीकारायचं आहे की मी 100% याची जबाबदारी घेत आहे. ओके, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर मी ओनली. आय एम फेसिंग दिस चॅलेंज. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. परत एकदा सांगते, मी पूर्ण प्रकारे ठीक आहे असं म्हणायचं आहे. मी 100% जबाबदारी स्वीकारत आहे आणि ह्या जे काही चॅलेंजेस आहे त्याला हील करण्याची पूर्णपणे जबाबदारी मी घेत आहे. आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी फॉर मी ओनली. आय एम फेसिंग धिस चॅलेंजेस. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू अँड आय लव्ह यू. या पद्धतीने आपल्याला चांट करायचं आहे. चालताना, फिरताना तुम्ही करू शकता, झोपताना, उठताना, बसताना, कोणत्याही टाईमला आपण करू शकता. ओके, तर आपण बसून सुद्धा करू शकता, झोपताना करू शकता. बेसिकली आपण दिवसातून जेव्हा झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला करायचं आहे. आपण कधीही करू शकतो, डझंट मॅटर. आपल्या अंदरच्या इमोशनला कसे क्लीन करायचे आहे यावर आपल्याला फोकस करायचा आहे आणि नक्कीच होपोनोपोनो आपल्याला या पद्धतीने मदत करत असते आणि हे करणं सहज, सोपं आहे आणि पॉसिबल सुद्धा आहे. फक्त इंटेन्शन आपल्याला टाकायचं आहे आणि जे काही चॅलेंजेस आहे त्याला हील करण्याची जबाबदारी पूर्णपणे 100% आपल्याला घ्यायची आहे आणि होपोनोपोनो प्रेयर चांटिंग करायचे. ॲडव्हान्समध्ये करा, बेसिक करा, पण याचं नक्कीच मदत आपल्याला होत असते. तर आपल्याला चालताना, फिरताना, आपण बसताना, उठताना कधीही करू शकतो, डझंट मॅटर. फक्त मॅटर करत असते इमोशनला आपल्याला रिलीज करायचं आहे आणि हॅपी पॉझिटिव्हमध्ये चेंजेस करायचं आहे आणि जे काही चॅलेंजेस आहे तो ॲक्सेप्ट करायचा आहे आणि याला हील करण्याची जबाबदारी आपल्या स्वतःला घ्यायची आहे. ओके, तर हे मॅटर करत असतं की स्वतःला स्वीकारणे, म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला स्वीकारणे, म्हणजेच त्या जे काही चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसला स्वीकारणं हे मॅटर करत असतं आणि त्या चॅलेंजेसला हील करण्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यायची असते. हे मॅटर करत असतं की कधी करता, काय करता, कोणत्या टाईमला करता, हे मॅटर नाही करत. ओके, तर आपण नक्कीच होपोनोपोनो प्रेयर चालताना, फिरताना, झोपताना, उठताना, बसताना केव्हाही करू शकतो आणि नक्कीच होपोनोपोनो प्रेयर आपल्याला मदत करत असते. ओके, थँक्यू. हा व्हिडिओ आवडला असल्यास, हा व्हिडिओ फायदेमंद वाटल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू.